कॅमेरा दिसते का? चल, तर आता आपण काय पाहणार आहोत, थोडंसं रिव्हिजन बघू आणि त्यानंतर मग पुढं हे बघू. हा ना, काय आहे 14 मार्गणा. 14 मार्गणांची नावं सामान्य रूपाने बघूया, परत नंतर हे बघू. सांगा नावं कुठली कुठली? गती, इंद्रिय, काय, योग, वेद, ज्ञान, संयम, बरोबर. तर त्यामध्ये आता काय आपण पाहणार आहोत, गती मार्गणा बघत आहोत. तर गती मार्गणेमध्ये आपण काल हे पाहिलेलं आहे, नरक गती. ठीक आहे. तर नरक गती पाहत असताना ॲक्च्युली ठीक आहे दाखवतोच, बघू यूट्यूबवर चाललं तर बघू. जर चाललं तर चाललं, नाही चाललं तर परत बघू. नाही, हे नाही, दुसरं. आपला आवाज काय लागणार नाही. आवाज म्यूट झाला का कळत नाही. जा, ओके. हां, हे बघा, हे जे आपण बघितलेत ना नरगती, नरगतीमध्ये काय सांगितलं होतं, 7 पृथ्वी सांगितलं होतं का नाही? मोठं करतो एक मिनटं, जर दिसलं नाही तर सांगत जावा, मला सांगतोय. तर ह्या 7 पृथ्वी सांगितल्या होत्या. ह्या 7 पृथ्वींची जी आहेत ती नावं बघा इथं आता, है ना. घर्मा दिसलं का? वंशा दिसलं का? ही पृथ्वींची नावं आहेत, नरकाची नावं नाही आहेत. काल सांगितलं होतं, कळलं का नाही? इथं नरक आहेत. आता ते नरक कसं आहे हे आपण काय बघणार आहोत, नंतर बघणार आहोत. ठीक आहे. आता इथे पॉज करतो. लक्षात आलं का? ही काय आहेत? पृथ्वींची नावं. थोडंसं महाग घेतो. हे इथं वरच्या साईडला मध्य लोक आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मग दुसरी पण नावं आपण बघितली होती. नाही, घरमा नको, रत्नप्रभा आहे की. आहे का? ही सगळी काल आपण नावं पाहिली होती. अर्धा मृदंगाकार अधोलोकाचा आबा मृदुंग दिसतंय का? आहे ना. त्याच्यामध्ये आता ही 7 नावं बघा इथे दिसत आहेत. रत्नप्रभा, त्यानंतर हां आहे ना पंकप्रभा, त्यानंतर धूमप्रभा, त्यानंतर तमप्रभा आणि मग आता ही काय आहे सांगितलं इथं, तुम्हाला दिसलं का? हे एकच मिनिट, आता मी फक्त इथं हे करतो, प्ले होऊ नये. हां, हे दिसतंय, ही जे कलर दिसतोय का, हा आहे ना, हे दिसतंय का? हा हे सगळे काय आहेत? पृथ्वी आहेत. ह्या दिसतंय का? ह्याच्या खाली जे कलर आहेत ना ते वातवले आहेत. ते आपण नंतर बघू, आता त्याची काही चर्चा नाही, जेव्हा 3 लोक बघू तेव्हा कळू. कळलं का? ह्या सगळ्या काय आहेत? पृथ्वी आहेत. पृथ्वी दिसलं का? ही सगळी पृथ्वी आहे, एवढी मोठी आहे ना. इथून इथंपर्यंत ही सगळी पृथ्वी, कलर दिसतं ना सगळ्यांना? हां हां, एवढं पण काय हे नाही आहे ना. तर ह्या सगळ्या काय आहेत? पृथ्वी. ह्या पृथ्वींची नावं, ह्या पृथ्वींची नावं आपण बघितली. आणि ह्या पृथ्वीच्या मध्ये आहे ना, आता ते कुठं आहे ते नंतर बघू, जेव्हा आपण 3 लोकांची चर्चा बघू तेव्हा विषयांतर होईल. त्या पृथ्वींच्या खूप सेंटरला मध्ये काय आहे सांगितलं? नारकींची बिळं आहेत. त्यामुळं आपण म्हणतो की नरकाची नावं, वास्तविक नरकाची नावं नाही आहेत. ही नावं कोणाची आहेत? पृथ्वी. पृथ्वीचं भाववासन झालं सगळ्यांना? क्लिअर झालं? आता ह्यातनं बाहेर पडू, झालं, संपलं.
तर मग आपण काय बघत होतो, ही 7 नावं बघितली, नरकांची नावं. लक्षात आलं? हां, मग त्यामध्ये 7 नरक बघितले. तिर्यंकांचे मात्र भेद लक्षात ठेवा. पडलंच काय करावं ना, कुठं कुठं बघा. ठीक आहे. 7 नरक बघितले. आता त्यानंतर पुढं तिर्यंकांचे भेद. शक्यतो न बघता सांगा, ज्यांना जमत नाही त्यांनी बघून सांगा, पण बोलायचं सगळ्यांनी आहे. ओके, हां सांगा. हां, आणि अपर्याप्त तिर्यंक. जरा मोठ्यानं बोला की, काय अडचण आहे का आपल्याला? का उपवास होता काल? हां ना, जरा आवाज माईकमध्ये आला पाहिजे, म्हणजे जे यूट्यूबवरनं बघतात त्यांना पण कळतं आहे आहेत बाबा तिथं जिवंत. हां, तर जरा हां ना. मग ही 5 नावं बघितली. 5 नावं समजली का? आता ह्याचं विश्लेषण करायचं आहे का? काल सगळं सांगितलेलं आहे. लक्षात आलं नसेल तर लगेच विचारायचं. ऑलरेडी आपण शिकवलेलं आहे, पण आता रिव्हिजन म्हणून मी हे घेतो आहे. तर ही आपण बघितली आहेत. ह्यामध्ये कुठलाही प्रश्न विचारता सांगता येईल ना? है ना. योनिमती तिर्यंचे जे आहेत, है ना, है ना, ते पर्याप्त असतात का अपर्याप्त असतात? है ना. त्यांचं लिंग कुठलं असतं? नियमाने स्त्रीलिंग. ओके. अपर्याप्त पंचेंद्रिय जी आहेत त्यांचं लिंग कुठलं असतं नियमानं? है ना, नपुसक लिंग. लक्षात येतं ना. अपर्याप्त म्हणजे कोण घ्यायचे? लब्ध पर्याप्तक जीव. लक्षात येतं का नाही? हे नियम आपण पक्का केलेले आहेत, है ना. पुढं आता त्यानंतर मनुष्याकडे येतो. हे झालं ना सगळं. मनुष्य. मनुष्यामध्ये सांगितलं होतं काय? मनुष्याचे कुठले भेद आहेत? दिसत नसेल तर मागं सांगत जावा. आता दिसायला लागलं का? असं सांगायचं. सगळं अवेलेबल आहे ना. आता ह्याच्यापेक्षा झूम केलं तर आय थिंक नाही होणार. हां, दिसतंय? ओके, आता दिसायला लागलं ना. हां, तर सामान्य मनुष्य, पर्याप्त मनुष्य, मनुष्यनी आणि अपर्याप्त मनुष्य, अशा प्रकारे काय झालेले आहेत? हे 4 भेद. तिर्यंकांचे 5 भेदले, परंतु मनुष्यगतीमध्ये 4 भेद बघित. हे लक्षात ठेवा, है ना. आपलं ध्येय धवला अधिक ग्रंथांना जर जायचं असेल तर हे सगळं पक्क करणं आवश्यक आहे. हा खूप बेसिक गोष्ट आहे ना. आणि जमणार नाही असं समजून, आता ह्याच्यामुळं सगळं जमणार आहे ना. सगळं पॉसिबल आहे. त्यामुळे आता अवघड काय असं म्हणायची गोष्ट नाही. तर मग आता इथं सांगितलं काय हे की हे 4 भेद बघितले. मग इथं पंचेंद्रिय शब्द का वापरला नाही मनुष्यामध्ये? बोलला तर चांगलं लक्षात ठेवा, आहे ना. आणि आता मी तुम्हाला काय हात वर करायला लावत नाही आहे, काय नाही, कॉमन बोला म्हणतो आहे. त्यामुळे चुकलं तरी कोणाला कळणार नाही, पण बोला. ओके. तर अशा प्रकारे हे 4 भेद बघितले, है ना. त्यामध्ये सांगितलं मनुष्यनी हा जो भेद आहे, है ना, हा मनुष्यनी जो भेद आहे तो पर्याप्त आहे का अपर्याप्त आहे? लिंग, है ना. अपर्याप्त मनुष्य नपुसक लिंग, आहे का नाही. आणि त्यामध्ये सांगितलं हे कोण आहे? सांगितले अपर्याप्त मनुष्य म्हणजे लब्ध पर्याप्तक. लब्ध पर्याप्तक जीव नियमाने एका श्वासामध्ये. कळलं? आहे ना. त्यानंतर पुढं पर्याप्त मनुष्य पाहिले आणि हे 4 भेद बघितले. झालं. आता पर्याप्त मनुष्यामध्ये किती लिंग येणार? 3 लिंग येणार. पण ह्यामध्ये काय येणार नाही? अपर्याप्त मनुष्य येणार नाही. समजलं का नाही? हां. आणि सामान्य मनुष्यामध्ये सगळे पर्याप्त अपर्याप्त सगळे लिंग येणार. लक्षात येते ना आता? आता हे अशा प्रकारे आपण काय बघितले होते? हां, मनुष्य पाहिले. आता त्यानंतर नाही पुसता येत. तर मग आता देवांचं सांगितलं काय आहे ना. इथं लक्षण केलेलं आहे, दिसते सगळ्यांना, है ना.
जे काय सांगितलेलं आहे तिथं लक्ष घेतलं ना, क्रीडा करतात है ना. देव शब्द दिव दिव्यंती पाहिला, त्याचे अनेक अर्थ आहेत. क्रीडा करतात, मग कुठं क्रीडा करतात? मग आता जेव्हा तुम्ही जैन भूगोल तेव्हा कळलं हे सगळे देव आहेत ना. आपल्याला वाटतं एवढं आयुष्य काय करतात, अहो पण ह्यांना द्वीप समुद्र फिरायला भरपूर एरिया आहे, त्यामुळे त्यांना कमीच पडतो. कळालं का नाही? आहे ना. एवढं आयुष्य सुद्धा कमीच का वाटतं आहे ना. जसं आता तुम्ही सगळं जग बघून आलाय का? काय वाटतं अजून काय ना काय इच्छा आहेत ना. कुठं जायचं आहे? कुठं जायचं विचारतो हो. इच्छा हे आत्ता जो ज्ञात वर्ल्ड आहे त्यामध्ये कुठं जायची इच्छा आहे? कुठं जायचं आहे? निशांत भाई सांगा की आता. तर मग सांगायचा अभिप्राय, मग त्यामुळं मनुष्य आपल्याला कमी वाटतं. तसं देवांना एरिया पण भरपूर आहे, परिवार पण मोठा आहे, भोग सामग्री अनुकूल आहे आणि त्यांना थकत नाहीत. आपण एक वेळ काय होतोय? थकतोय. कळलं का नाही? आपल्याला झोपा लागते, देवांना झोपा लागते का नाही? आपल्याला भूक लागते, त्यांना भूक लागते का? आपल्याला खाल्लेलं पचवायला लागते, त्यांना पचवायचं टेन्शन आहे का? एवढं सगळं सुख आहे पण तरीसुद्धा दुःख आहे. कळलं काय? शारीरिक कुठलंच दुःख नाही आहे ना, परंतु बाकी सगळं दुःख आहे. आणि हे असंच असतं आहे ना. आपल्याला असंच वाटतं, सगळ्यांना असंच वाटतं की तो सुखी आहे, तो सुखी आहे. संसारी जीवांना वाटतं काय ब्रह्मचारी त्यागी लोक सुखी. कळलं का नाही? आहे ना. गरीबाला वाटतं श्रीमंत सुखी आहे का नाही. त्यानंतर ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं लग्न झालेले सुखी, ज्याचं पोरगा नाही त्याला वाटतं पोरगा असलेलं सुखी. समजतं काय म्हणतोय ते? जे नाही त्यातच दुःख करत बसतात आहे ना, आणि जे आहे त्यामुळे आपलं काही लक्ष नसतं. पण सांगायचा अभिप्राय, इथं संसारामध्ये कोणीसुद्धा सुखी नाही. वाटत असेल तर वैराग्य भावना म्हणत जावा, इथं सगळं दाखवलं दुःख. आता मी तर विषयांतर नाही करत. तर आता कळलं, पर्वत वन महासमुद्रामध्ये हे सगळे काय करतात? क्रीडा. दुसरा पॉईंट काय सांगितला? हां, म्हणजे बलवानों को भी जीतने का, म्हणजे तिथं ईर्ष्या जी असते है ना, माझ्यापेक्षा त्यांना जिंकायचं आहे, त्याच्यापेक्षा वरचढ बनायचं आहे, हेच दुःख. पुढं त्यानंतर दिव म्हणजे द्युती, प्रकाश लावला. तर विशिष्ट काय आहे त्यांची? द्युती. वैक्रिक शरीराची ती कांती आहे. कळलं का नाही? त्यानंतर पुढं हां, मग हे काय करा? पंचपरमेष्ठी अकृत्रिम चैत्य चैत्यालयांची वंदना स्तुती वगैरे करतात. हे सगळे संस्कृत शब्द आहेत. हे तुम्हाला सोपं करून सांगितलेलं आहे. आम्ही जे शिकलेलो आहे ते संस्कृत टीकेवरनं शिकलो आहे. कळलं का नाही? त्यामुळे तुम्हाला वाटतं हे काय चाललं आहे. ॲक्च्युली हे सगळं संस्कृत टीकेमध्ये काय केलेले आहेत? व्युत्पत्ती केलेले आहेत. आता तुम्हाला इथं सगळं सोपं करून दिलं फक्त. ओके. आणि 5वा पॉईंट काय सांगितला? दिव शब्दावरनं देव झाला ना, तर तो मोद. मग 5 इंद्रियांच्या विषय भोगामध्ये काय राहतात? ते आनंदित राहतात. ठीक आहे. आता बघू. कुलाची जाती कमी क्रीडा करतात आणि मादी गुणाने सहित असतात. आणि मादी गुण म्हणजे कुठले? अणिमा महिमा लगिमा वगैरे जे आहेत ना, 8 64 नाही. 64 वृद्धिधारी कोण असतात? 64 वृद्धिधारी कोण असतात? मुनी गणधरच असतात. कळलं का नाही? 64 वृद्धिधारी मुनी आहेत पण गणधर. समजलं का नाही? हां, मग कमी वृद्धिधारी बाकीचे मुनी पण असतात. हां, आणि इथं ह्यांना 8 काय सांगितलेले आहेत. पुढं दैदिप्यमान मनोहर शरीराने सहित आहेत है ना, त्यांना शारीरिक काय नाही. आता त्याच्यापुढे काय भेद केले आपण? 4 भेद केले. वाचा कुठले आहेत? हां, अशा प्रकारे 4 भेद केले. तुम्हाला सांगितलं होतं कोण कुठं राहतं हे सांगितलं होतं है ना. सांगू शकताल का? है ना. जो भवनवासी कुठं राहतात है ना, सांगितलं होतं. जास्त कुठं? भवनामध्ये. कळलं का? आणि थोडेफार भवन म्हणजे सॉरी चुकलं. जास्त कुठं? अधोलोकात.
कळलं का? आणि थोडेफार मध्य लोकात. हे कोण आहेत? भवनवासी. व्यंतरवासी कुठे राहत आहेत? जास्त मध्य लोकात आहे ना, आणि थोडेफार अधोलोकात. कळलं का? समजतं ना? हा ना. ज्योतिषवासी कुठे राहतात? सगळे मध्य लोकांमध्ये. त्यांची काय आहेत? विमानं आहेत. मध्य लोकांमध्ये त्यांची काय आहेत? सूर्यचंद्रादी सगळे विमान आहेत का नाही, त्या विमानांमध्ये. आणि वैमानिक सगळे कुठे राहतात? सगळे कुठे राहतात? ऊर्ध्व लोकात. कळलं का? लक्षात आलं? समजतंय ना आता? हे आपण हे इथंपर्यंत सगळं बघितलं. आता थोडंसं ह्याला चित्रात्मक बघू. नेट आहे ना? बरं ठीक आहे. आता ना तुम्हाला आता ना नाही जाऊ दे. हां नाही प्ले होत नाही, स्पीड नाही म्हणा. ठीक आहे, परत दाखवतो जेव्हा आपल्या इथं हे येईल तेव्हा, आहे ना. आत्ता तिकडचं नेट चालू आहे ना. सरांचे तिथलं घेतले नेट ते, त्यामुळे ते तेवढं पडत नाही, पुरत नाही. नाही प्ले होत. जाऊ दे. आता तुम्हाला ते मला दाखवायचं होतं की 3 लोकांमध्ये कसे बसलेत ते. ठीक आहे. तर मग आता अशा प्रकारे काय आहे, आपण काय बघितलं आहे की हे देवांचं बघितलं का नाही. आणि 4 गतीने तर रहित कोण आहेत? सिद्ध. मग त्यांना सगळं काही गती वगैरे नाही आहे. जन्म, जरा, मरण, भय, संयोग, वियोग, दुःख, संज्ञा, रोगाधिक सगळ्यांनी काय आहेत? त्याने रहित आहे. समजलं सगळ्यांना? पुढं नेक्स्ट दिसतं ना सगळ्यांना? आपण ती संख्या पण बघितलेली आहे ना. मला नाही आवडत काय जास्त सांगायचं आहे ना. इथं पाहिलं होतं बघा, मनुष्यामध्ये आपण पाहिलं होतं का नाही? काय पाहिलं होतं? पर्याप्त मनुष्य जे आहेत है ना, ते किती सांगितले होते? 29 अंक प्रमाण. तर किंवा त्याला दुसरं सांगितलं बादालचं काय सांगितलं होतं? घन. आणि त्यात पण तुम्हाला सांगितलं होतं की ही संख्या कशी आली, सांगितलं होतं ना. कटपय पुरस्थ वर्णैर. क ला किती घ्यायचं? क म्हणजे 1, ख म्हणजे 2. आठवत आहे का? आठवत आहे ना? हां बस तेवढं मान हलवा. नाही तर मला मग लिहायला लागेल सगळं परत. तर मग अशा प्रकारे सांगितलं हे 29 अंक प्रमाण ही जी संख्या आहे, हे सगळे कोण आहेत? पर्याप्त मनुष्य. मग हे पर्याप्त मनुष्य 2.5 द्वीपामध्ये काय आहेत? मॅक्झिमम एवढे सापडू शकतात. हां, हे मॅक्झिममची संख्या आहे ना. म्हणजे सगळे आले त्यामध्ये आहे ना. आता त्यामुळे मनुष्यांची काय जनगणना करायची गरज नाही म्हणावं. ह्याच्यापेक्षा जास्त सापडणार नाही. तुम्ही हुडकून कुठलं हुडकणार आहे ना. भारतातलं बघता, जगातलं बघता. जगाची संख्या सुद्धा सांगितली, किती सांगितली आता? 8 आहे ना. 8 काय म्हणतात? बिलियन आय थिंक. 8 अरब. अरब म्हणजे बिलियनच की आहे का नाही. तेवढीच संख्या आहे का नाही. पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी पटीने बघा ही. मग ही कुठली आली? 2.5 द्वीपामधले सगळे आहे ना. तर त्या 2.5 द्वीपामधली ही सगळी संख्या आपण बघितलेली आहे. बाकीचं काय न काय सोडून दे. ठीक आहे. पुढं आता त्यानंतर आता आपण हे सगळे भेद बघितले का नाही. मग ह्या सगळ्या भेदामध्ये काय पाहायचं आहे? सगळ्यात कमी कोण आणि सगळ्यात जास्त कोण हे आपण बघत आहोत.
है ना, तुलना आहे का नाही. तर आता त्यामध्ये सगळ्यात कमी संख्या कुणाची आहे? मनुष्यनी. तुम्हाला लक्षात राहिलं ना का दाखवू दे मागचा भेद? मागचे भेद आठवतात ना सगळे? तिर्यंशाचे किती भेद आहे ना, मनुष्याचे किती, कळलं का? आता त्याच्यामधले हे चाललेलं आहे एक्सप्लेनेशन आहे ना. मग सगळ्यात कोण कमी? हां, जेवढ्या सगळ्यात लेडीज आहे ना, सगळ्यात कमी आहेत मनुष्यनींची संख्या. त्याच्यापेक्षा जास्त कोण आहेत? एकूण पर्याप्त मनुष्य. कळलं? ह्यांची संख्या सगळ्या त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त कोण? सर्वार सिद्धी. कुठं आलं? आता नीट दिसत नाही, तुम्हाला दाखवलं असतं आहे ना. पण ऊर्ध्वलोक आहे का नाही आपला ऊर्ध्वलोक? ऊर्ध्वलोकामध्ये काय आहे? 16 स्वर्ग. 16 स्वर्गाच्या वर थांबा काढतो. 2 मिनिट थांबा. 2 मिनिट आपल्याकडे आहे की? चला असं करू ना. ओके. तर आपल्याकडे काय आहे? हा ऊर्ध्वलोक फक्त काढतो बरं का. हाय आलं. ओके. ठीक आहे. आता तुम्ही समजून घ्या बरं का. शेप माझा बरोबर येणार नाहीच आहे. हां, मला लहानपणापासून चित्रकला आवडतच नाही, खरं सांगतोय. मी सगळ्यात जास्त जर फसवलं असेल तर शाळेमध्ये ना चित्रकलेच्या टीचरला फसवलं आहे. मी कधीच ड्रॉ केलं नाही आहे ना. घरातनं काढून आणलं नाही तर दोस्ताकडनं काढून घेतलं तिथंच आहे ना, पण कधीच नाही. सो तर काय आहे हे आपलं काय आहे? ऊर्ध्वलोक. ह्यामध्ये पहिल्यांदा काय आहे तर पहिल्यांदा येतात 16 स्वर्ग. ठीक आहे ना. आता हे 16 स्वर्ग सुद्धा कसे आहेत? 2-2चे आहेत. म्हणजे पहिला दुसरा स्वर्ग, नंतर तिसरा चौथा, नंतर ओके, अशा 2-2च्या ह्याने आहेत. ती कशी रचना आहे ते नंतर आता बघू आपण. पहिल्यांदा बेसिक एवढं समजून घ्या. 3 लोक जेव्हा बघू तेव्हा सगळं बघा. 16 स्वर्ग आहेत. 16 हे ऊर्ध्वलोकाचं चाललंय बरं का सगळं. ओके, हे कशाचं चाललंय? ऊर्ध्वलोकाचं. त्यामध्ये 16 स्वर्ग आहेत. 16 स्वर्गाच्या वर कोण आहेत? ग्रैवेयक. आता हे 9 ग्रैवेयक जे आहेत का नाही ते कसं माहिती का? 3-3च्या टप्प्यात आहेत. म्हणजे 3 अधोग्रैवेक आहेत, त्यानंतर 3 मध्यग्रैवेक आहेत आणि 3 ऊर्ध्वग्रैवेक आहेत. ठीक आहे. आता सगळी बेसिक रचना मी चित्र उद्याच्याला पायदळ आणतो है ना. आहे चित्र, ते चित्र आणून दाखवलं मी लगेच समजून. नरकाचं कळलं ना तुम्हाला? आता सुरुवातीला दाखवलं होतं नरकाचं सगळं, तेव्हा नेट चाललं होतं, आता नाही. तर त्यामुळं 9 ग्रैवेक. ठीक आहे. 9 ग्रैवेकाच्या वर कोण आहेत? 9 अणुदिश. आता ही जी 9 अणुदिश आहेत का नाही, ह्यांची रचना कशी आहे माहिती आहे का? ह्यांची जी रचना आहे ती एकाच लेअरमध्ये आहे. काय पण मध्ये एक 4 दिशेला 4 झाले आणि 4 दिशेला किती झाले? समजलं का? लक्षात आले का? हे एकाच लेअरमध्ये आहेत. 9 अणुदिशची 9 विमानं जी आहेत ती कशी आहेत? एकाच लेअरमध्ये. कशी आली? सेंटरला 1, 4 दिशेला 4 आणि 4 हे 9 अणुदिश. ओके. आणि त्याच्यानंतर टॉपला काय आहे सांगितलं? ह्याच्यावर 5 अणुत्तर. इथं लिहितो बरं. मग 5 जे अणुत्तर आहेत आता हे जे 5 अणुत्तर आहेत असं केलं
मध्ये 1 आणि कडेला 4. समजलं का? लक्षात आलं का नाही? मध्ये 1 कडेला अशी 5 विमानं एकाच लेअरमध्ये आहेत. मग जे मधलं विमान आहे ना, ह्या विमानाचं नाव काय आहे? अरे समजलं? लक्षात आलं का? थोडं इमॅजिनेशन झालं काय तुम्हाला? पहिल्यांदा काय काय नाव वाचा. ओके, समजलं आहे ना? त्यापैकी 16 स्वर्गाची रचना आपण बघूया उद्याच्याला. वगैरे त्यानंतर 9 ग्रहवेग जे सांगितले तुम्हाला कसे आहेत, 3-3च्या टप्प्यात आहे. ओके, त्याच्यावर 9 अणुदिश हे कशात आहेत? एकाच लेअर. समजलं ना? म्हणजे एक फ्लोअरवर कसं आहे तशा टाईपमध्ये. तर ही 9 काय आहेत? अणुदिश. आणि 5 अणुत्तर जे आहेत ते कसे आहेत? एकाच लेअरमध्ये अशा प्रकारे आहेत. आलं लक्षात? पॉईंट समजलं? अजून डिटेल चर्चा आपण उद्याच्याला पाहू शकतो पाहिजे. हा 5 अणुत्तर आहे. त्यामधलं जे मधलं आहे ते सर्वारसिद्धी विमान आहे. आणि त्या सर्वारसिद्धी विमानामध्ये जे देव आहेत त्यांची संख्या आपण आत्ता बघितली. पॉईंट समजलं? विषयानंतर कशावरनं विषय आला? काय पाहिजे? 4 कुठं झाले? 5 दिसत नाही तुम्हाला? हां 5 अणुत्तर सेंटरला जे आहे ते नाही. असं कुठं म्हणलं मी? तिथं दाखवलं की मी. आता दिसतंय ना का नाही दिसत? हां, समजलं का? काय शंका आहे का? विचारा पडदिशी. झाला आपला टाईम. चला, काय शंका आहे का? आता बाकीचं ह्याचं विश्लेषण मी करतो, परंतु सगळं उद्याच्याला. हे सगळं अजून मला खूप सांगायचं होतं स्वर्गाचं, पण आता वेळेचा अभाव आहे. ठीक आहे. तर आता एवढं तर लक्षात घ्या की अशा प्रकारे ही सगळी रचना आहे. ह्यामध्ये एक गोष्ट फक्त मला सांगायची आहे की 16 स्वर्ग आणि 9 ग्रहवेगामध्ये सम्यक दृष्टी आणि मिथ्यादृष्टी दोन्ही जाऊ शकतात. कळालं का नाही? 16 स्वर्ग आणि 9 ग्रहवेग. 9 ग्रहवेगापर्यंतच मिथ्यादृष्टी जाऊ शकतो. कळलं का? परंतु 9 अणुदिश आणि 5 अणुत्तर ह्या विमानांमध्ये नियमाने सम्यक दृष्टीच असतात. नियमाने सम्यक दृष्टी. आणि नुसतं सम्यक दृष्टी नाही, काही 1 भावातरी असतात, काही 3 भावातरी, असं पण ते वर्णन आहे. ते सगळं आता नंतर ते खूप डिटेलमध्ये पुढं जेव्हा असेल तेव्हा कळेल. हां आहे ना? तर ती सगळी चर्चा आपण नंतर बघणार आहोत. आता समजलं का? तिथं सगळे कोण असतात? सम्यक दृष्टी. कळलं का? आणि इथं सगळे कोण असतात? दोन्ही. नुसतं मिथ्यादृष्टी नाही, दोन्ही. कळलं का? सम्यकदृष्टी आणि मिथ्यादृष्टी दोन्ही आहेत. फक्त मिथ्यादृष्टी आहे ते 16 स्वर्ग 9 ग्रहवेगापर्यंत जाऊ शकतात. 9व्या ग्रहवेगापर्यंत जाऊ शकतात. 9व्या ग्रहवेगाच्या वर कोणी मिथ्यादृष्टी नाही. कळलं का नाही? त्यानंतर कोण जाणार? सगळे सम्यकदृष्टीच. हां बरोबर. आपण शास्त्रात वाचतो का नाही की द्रव्यलिंगी मुनी जे आहेत, द्रव्यलिंगी म्हणजे ज्यांना सम्यक दर्शन नाही आहे पण 28 मूलगुणांचं अत्यंत कडक पालन करतात, असे साधू कुठं? 9वा ग्रहवेग. 9वा समजतंय का नाही? म्हणजे उपरिम ग्रहवेगातला टॉप. कळलं का? तर ते तिथंपर्यंत जाऊ शकतात. मग ते तिथं असून सुद्धा ते मिथ्यादृष्टीच असतात. है ना? आणि पंचम काळामध्ये तर 9व्या ग्रहवेगात कोणच जात नाही. है ना? पंचम काळामध्ये द्रव्यलिंगी असो अथवा भावलिंगी असो, कोणी पण असो, है ना? कोणी म्हणते 16 स्वर्ग, कोण म्हणते 12 स्वर्ग, पण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही एवढं नक्कीच. आता हे 16-12 कशावरनं काढलं ते सगळं नंतर सांगतो. आता वेळेचं सगळं बंधन आहे ना? तर आता ठीक आहे, समजलं इथंपर्यंत सगळ्यांना? हां, आता हे सगळं बंद करतो. आता फक्त काय आहे आपलं राहिलेलं आहे, मला माहिती आहे.
उद्याच्याला मी जास्त रिव्हिजन घेणार नाही, डायरेक्ट उर्दू लोक सांगून ती संख्या घेणार. ठीक आहे. आता मला फक्त एकच करायचं आहे. कॅन्सल तर केलं की. हां बाय कर. तर अशा प्रकारे आपण हे बघितलं आहे. आता फक्त काय आहे, हे पक्क करायचं, विसरायचं नाही. 14 मार्गणांची नाव आहे ना. चला वाचा पटापटापटा. पहिल्यांदा मार्गणांची नावं. ओके, ह्या 14 मार्गणांची नाव बघून नाही वाचायचं, न बघता. मी आता फक्त ज्यांना नाही हे त्यांच्यासाठी आहे हे, नाही तर बाकीच्यांनी आपलं मस्त डोळे बंद करायचे किंवा खाली बघा कुठं, पण बघून नाही वाचायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे ना आता हे किती चाललं आहे. हां आता झालं 6 महिने झाले आता आहे ना. चला गती मार्गणाचे किती भेद, कुठले कुठले. इंद्रिय मार्गणाचे कुठले कुठले. पुढं काय मार्गणा, कुठले कुठले. हां पुढं वेद योग, योग मार्गणा कुठले कुठले. पुढं त्यानंतर वेद मार्गणा 3, पुरुष वेद, स्त्री वेद, नपुंसक वेद. कशा मार्गणा, नावाचा. ज्ञान मार्गणा कुठले कुठले. विभंग ज्ञान म्हणा किंवा कुअवधी. ठीक आहे. संयम मार्गणा हेच विसरत आहे ना. हां पुढं पुढं त्यानंतर दर्शन मार्गणा, लेशा मार्गणा, कृष्ण, भव्य मार्गणा. हां सम्यक्त्व मार्गणा, शाही मिथ्यात्व, संज्ञी, आहार. अशा प्रकारे 14 मार्गणा बघितल्या. असंच फक्त आपल्याला पक्क करायचं आहे. उद्याच्याला 14 गुणस्थान. एक 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 विषय रोजचा टच पाहिजे. ठीक आहे ना. नाहीतर मला माहिती आहे घरी किती अभ्यास करतात आहे ना. तर अशा प्रकारे हे बघितलेलं आहे. ओम डोळे बंद करा, जाणा. डोळे बंद करा, स्वतःला जाणा. मी हा अधोलोकी नाही, मध्यलोकी नाही, ऊर्ध्वलोकी नाही. चिल्लोक ही मेरा लोक है. चैतन्य लोक हेच माझे लोक आहे. असंख्यात प्रदेश हेच माझे खरे घर आहे. निज घरात जायचे आहे, परघरात जाण्याची आकुलता नाही. चैतन्य लोक स्वरूपोऽहम्. चैतन्य लोक स्वरूपोऽहम्.
ओम विसर्जन। नमो अरिहंताण